त्यानंतर आहे स्थलवाचक क्रिया विशेषण। आता स्थलवाचक क्रिया विशेषण म्हणजेच काय, तर क्रियेच्या स्थलाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। आता क्रियेच्या काळाविषयी जी माहिती सांगत होतं त्याला कालवाचक क्रिया विशेषण म्हणत होतं, म्हणजे क्रिया कोणत्या काळात घडली। आता क्रिया कुठे घडली आहे म्हणजे जे स्थळ आहे, जे प्लेस आहे, त्याला काय म्हणणार आहोत आपण, स्थलवाचक क्रिया विशेषण। आता किंवा दुसरा एक येऊ शकतो, जे क्रिया विशेषण क्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाण दर्शवते। दोन्ही पण डेफिनेशन तुम्ही लिहू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता। म्हणजेच काय, जे क्रिया विशेषण क्रिया घडण्याचं स्थान म्हणजे प्लेस आहे किंवा ठिकाण आहे ते दर्शवतं, ते दाखवतं, त्याला काय म्हणतात, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय। फॉर एक्झाम्पल, घराच्या मागे नारळाचे झाड आहे। सो घराच्या मागे काय आहे, नारळाचं झाड आहे। मग हे काय झालं, त्याचं स्थळ दाखवलं, त्याचं प्लेस दाखवलं। तर नारळाचं झाड कुठे आहे, तर त्याची प्लेस काय आहे, घराच्या मागे। सो मागे हे काय आहे, स्थलवाचक क्रिया विशेषण। परमेश्वर सर्वत्र असतो। सो परमेश्वराची जे स्थळ आहे, परमेश्वर राहण्याचं जे ठिकाण आहे, हे कुठं आहे, तर सर्वत्र, सर्व पृथ्वीवरती, सर्व म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये जिथं पण आहे तिथे तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, सर्वत्र। थर्ड नंबरचा आहे, इथे खूप शांतता आहे। सो शांतता कुठे आहे, मंदिरात खूप शांतता आहे। सो मंदिर काय होणार आहे, इथं स्थलवाचक क्रिया विशेषण। पण आता इथे सांगितलं आहे, सो इथे हे काय आहे, तर ते त्याची जागा आहे, ती त्याची प्लेस आहे, ठिकाण आहे। फोर्थ नंबर आहे, आमची मांजर खाली लपली आहे। सो त्यांची मांजर कुठे लपली आहे, कोणत्या जागेवर लपली आहे, तर खाली लपली आहे, म्हणजे जशी की टेबलाच्या खाली आहे, खुर्चीच्या खाली आहे। त्यानंतर फिफ्थ नंबर आहे, माझा भाऊ नदीच्या पलीकडे राहतो। माझा भाऊ कुठे राहतो, तर नदीच्या पलीकडे, ते स्थळ कुठे आहे, तर पलीकडे आहे।